हॅलो नमस्कार, मी उमेश भिवशेंनीकोट मंचरीतून आलेलो आहे. मला त्रास हृदयाचा होत होता. म्हणजे प्रथमतः फक्त सकाळी पहाटे उठले होते, पाठीला अचानक घाम आला होता पूर्ण टोटल. त्यावेळेस मंचरीतच दवाखान्यात ॲडमिट केलं होतं आणि त्यांनी जवळजवळ म्हणजे लास्ट स्टेजचं इंजेक्शन दिलं होतं आणि त्यानंतर पुण्याला हलवलं तिथून. आणि त्यांनी ते इंजेक्शनची पावर उतरायला 1 दिवस पूर्ण घेतला. त्याच्यानंतर अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफी त्यांनी सांगितलं की तू फक्त 35% तुला एवढी पावरचं इंजेक्शन देण्याची गरजसुद्धा नव्हती. म्हणजे आपल्या जो जवळ डॉक्टर राहतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवून त्यांच्याकडे जातो, ते आपला गैरफायदा घेऊन वेगळ्याच पद्धतीने उपचार करतात. त्यानंतर असं झालं की त्यांच्याकडनं मी फॉलोअपला गेलो. पुण्याला पण फॉलोअपला कंटिन्यू जात होतो. त्यांना म्हटलं की हे माझ्या गोळ्या कमी कधी होतील किंवा बंद कशा होतील. ते म्हणले ह्या गोळ्या बंद नाही होणार, तू जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला ह्या गोळ्या खाव्याच लागतील. त्यानंतर माधवबागची मी फेसबुकवरती बऱ्याच वेळा जाहिरात बघितली, त्यांचे म्हणणं ऐकलं, माहिती घेतली. त्याच्यानंतर इथं फोन करून विचारलं की खरंच होतं आहे का असं. त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा या भेटा, तुमचं जे काय होते तुम्ही रिपोर्ट दाखवा आणि सजेशन घेऊन तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा. त्यानंतर इथं आलो, ॲडमिट झालो, 7 दिवस इथंच होतो. अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण दिलं आणि डाएट जे फॉलो करायला सांगितलं त्याने निश्चित पद्धतीने 3 दिवसात माझं 7 किलो वजन कमी झालं. त्याच्या अगोदर मी गोळ्यासुद्धा खात नव्हतं, म्हणजे ॲलोपॅथीच्या दिल्या होत्या त्यांनी. एक रक्त पातळ व्हायची होती आणि एक बीपीची गोळी होती. बीपीची गोळी त्यांनी नंतर वाढवली होती माझी. त्याच्यानंतर इथं आल्यावरती जे काही डाएट फॉलो केलं आणि जे कमी झाले त्याच्यामध्ये माझे गोळे पण कमी झाली आणि वजनसुद्धा जवळजवळ 10 किलोने कमी झाले. म्हणजे माझं जे आधीचं लग्नापूर्वीचं जे शर्ट होतं ते शर्ट मला आत्ता यायला लागले. आणि गोळ्यासुद्धा माझ्या खूप कमी झाल्या. पहिले दिवसाला 1 गोळी लागत होती, त्याच्यानंतर मॅडमच्या सल्ल्यानुसार डे बाय डे गोळी घ्यावं लागली. त्याच्यानंतर आता फक्त आठवड्यातून 2च वेळा मला बीपीची गोळी घ्यावी लागते. एवढ्या डाएटचा फॉलोअप केल्यामुळे मला फायदा झाला आहे. आणि निश्चित पद्धतीने माधवबाग आहे खूप चांगलं हृदय उपचारावरती चांगलं हॉस्पिटल आहे. आणि मी संपूर्ण स्टाफचं आणि संपूर्ण माधवबागचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.